नमस्कार, मी वसुंधरा कोटीभस्कर। तिसऱ्या चोर ओटी कशी भरायची हे मी आज तुम्हाला थोडक्यात सांगते। मुलीला तिसरा महिना लागल्यानंतर गुरुजींच्याकडनं चांगला मुहूर्त काढायचा आणि त्या दिवशी तिला ओटी भरायची असते। तर प्रथम तिला सकाळी पाटाभोवती रांगोळी काढून तिला सुवासिक तेल लावायचं आणि नायला घालायचं। त्याच्यानंतर देवासमोर दिवा लावून देवासमोर बसवायची, पाटाला रांगोळी घालायची, वरच्या बाजूला शिंकाळा टांगायचं। त्या शिंकाळ्यात खाली दूध, वरती दही आणि त्याच्यावर लोणी ही सगळी भांडी पूर्ण भरलेली पाहिजे आणि प्रत्येक ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि त्याच्यावरती लोण्याच्या वरती बाळकृष्ण ठेवायचा, लंगडा बाळकृष्ण, आणि त्याची पूजा करायची। हे नसेल तर आपल्याकडं एका बुट्टीमध्ये हे सगळे तिन्ही प्रकार असे ठेवायचे, आता सांगितले तसे, आणि तिच्या शेजारी। आणि त्याच्यानंतर तिला ओटी भरायची। ओटीला मुख्य म्हणजे असोला नारळ लागतो, लिंबू लागतं, सुपारी, हळखुंड, आणखीन सफरचंद, मोसुंब, संत्र ही फळं चालतात। आणि पपई आणखीन सीताफळ अजिबात नको। हिरवं कापड घेऊन तिची ओटी भरायची, नंतर तिला ओवाळायचं। आणि हे झाल्यानंतर दुपारी जेवणात तिला गोड पदार्थ काहीतरी करायचे, रोजचं जेवण जसं असतं तसंच, पण एखादा चांगला पदार्थ करायचा। ताटाला रांगोळी काढायची, समई दिवा लावायचा आणि उदबत्ती लावायची आणि तिला गोडधोड करून त्या दिवशी जेवायला घालायचं। डोक्यात गजरा घालायचा तिला। अशा प्रकारे त्या दिवसाचा तिचा तो साजरा करायचा दिवस चांगला। आणि मग ह्याच्यानंतर कुणालाही गोड बातमी आपण सांगू शकतो। पूर्वी मुली सासरीच असायच्या आणि मग हे सासरी अशा प्रकारची ओटी भरून मग तो निरोप कळवला जायचा, असा होतं, म्हणून ह्याला चोर ओटी म्हणतात। असं आहे, अशा प्रकारे ओटी भरावी। नमस्कार।